बारामती कोणाची? शरद पवारांची की अजित पवारांची? हा प्रश्न बारामतीसह महाराष्ट्र आणि देशाला पडला होता. या प्रश्नाचं उत्तर लोकसभा निवडणुकीच्या निकालाने 4 जूनला दिलं. बारामतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांना तब्बल 1,53,000 मतांनी हरवलं. मात्र हा विजय म्हणजे जनतेने सुळेंना दिलेला कौल की शरद पवारांना दिलेला पाठिंबा असा प्रश्न उपस्थित होतो. 6 मोठ्या आणि महत्वाच्या मतदारसंघाचा समावेश असलेला बारामती मतदारसंघ शहरी आणि ग्रामीण अशा 2 भागांमध्ये विभागला गेलेला आहे. एकीकडे वेल्ल्यासारखा दुर्गम भाग तर दुसरीकडे खडकवासला मतदारसंघासारख्या शहरी भागाचा समावेश या मतदारसंघात होता. विधानसभा मतदारसंघ निहाय आकडेवारी पाहिली तर भौरमध्ये 4,01,625, बारामतीमध्ये 4,08,168, पुरंदरमध्ये 3,04,397, तर इंदापूरमध्ये 2,05,689 आणि दौडमध्ये 2,04,267 मतांची आघाडी सुप्रिया सुळे यांना मिळाली आहे. भाजपाचं मिशन बारामतीचं स्वप्न पुन्हा एकदा अपूर्णच राहील. थेट पवार विरुद्ध पवार अशी लढत असलेल्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने बारामतीवर आपलं वर्चस्व राखलं. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. यानंतर राष्ट्रवादी कोणाची याची लढाई सुरू असताना पक्षाचं घड्याळ हे चिन्ह अजित पवारांकडे गेलं. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर नवीन तुतारी हे चिन्ह घेऊन लढण्याची वेळ आली. अजित पवारांनी बहीण सुप्रिया सुळे यांच्या समोर थेट आव्हान उभं करत पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. त्यानंतर ननंद भाऊजाईंच्या लढाईमध्ये लेकीला सासरी पाठवा ते सून बाहेरून आली आहे का अशा पद्धतीची वक्तव्य सुरू झाली आणि अशा पद्धतीची स्थिती बारामतीकरांपुढे उभी राहिली. नंतर विकास कोणी केला, नेमकं कोणता प्रकल्प कोणी आणला यावरून सुद्धा आरोप प्रत्यारोप सुरू झाले. शरद पवारांसाठी आपल्याला मतदान करायचे आहे हा मुद्दा या निवडणुकीत चर्चेत होता. त्याचा फायदाही त्यांना झालेलाच दिसतो. त्याचबरोबर गेल्या 5 वर्षात सुप्रिया सुळेंनी सातत्याने केलेले दौरे, वाढवलेला जनसंपर्क याचाही त्यांना फायदा झाला. बेरजेची गणितं आखत विधानसभा मतदारसंघ निहाय नियोजनेही गणिते बदलली. एकीकडे खासदारकीचा अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे तर दुसरीकडे थेट राजकारणात पहिल्यांदा उतरलेल्या सुनेत्रा पवार असं चित्र दिसलं. आणि यामुळे शेवटी बारामती ही सुप्रिया सुळे म्हणजेच शरद पवार यांची झाली. पण तुम्हाला सुप्रिया सुळे यांचं निवडून येण्यामागचं कारण काय वाटतं नक्कीच कमेंट करून कळवा. आणि अशाच अधिक माहितीसाठी लोकचर्चाला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका.